नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. काल एक घटना घडली आणि ती घटना मला वाटतं तिचा उल्लेख करणं, चर्चा करणं खूप आवश्यक ठरतं. छत्रपती राज्यसभेचे सदस्य उदयनराजे भोसले यांच्या सातारा गावामध्ये गृहराज्यमंत्री, केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये एक पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारले. या विचारलेला प्रश्नही व्हायरल झाला. त्यानंतर गृहराज्यमंत्र्यांचं उत्तरही व्हायरल झालं आणि त्यावर भलतीच चर्चा माध्यमांच्या मध्ये रंगली. मी तुम्हाला माध्यमातल्या बातम्यांचे काही कटिंग्स अगोदर दाखवतोय, मग ती चर्चा काय झाली, ती कशी असू शकते यावर आपण चर्चा करूया. सरकारनामा नावाचं एक डिजिटल पोर्टल आहे, त्याच्यावरती पत्रकारांचा खोचक प्रश्न, उदयनराजे संतापले अशी बातमी आली आहे. लोकसत्तामध्ये कार रेस करतात, रेन डान्स करतात, ही पक्षशिस्त चालते का, असा प्रश्न पत्रकाराने विचारलाय. ते देखील त्यांनी बातमी केली आहे. महाराष्ट्र टाइम्समध्ये पत्रकाराने विचारला सडेतोड प्रश्न, अशा अर्थाने त्याचं हेडिंग केलंय, तुम्ही तेही बघताय. मुंबई तक या डिजिटल वृत्तवाहिनीनं तिखट प्रश्न विचारला आणि हे मवाळले केंद्रीय राज्यमंत्री, अशा अर्थाने त्याची बातमी केली आहे. या उदयनराजेंच्या संदर्भाने बातम्या बघितल्यानंतर मला प्रश्न असा पडला की उदयनराजेंच्या व्यक्तिगत वर्तनावरती पक्षाशी जोडून हा शिस्तीचा भंग नाही का, अशा अर्थाचा प्रश्न मिश्रा नावाच्या केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांना विचारण्यात आला. एरवी तेरवी छत्रपतींच्या वंशजाचा अपमान झाला म्हणून ठोठो बोंबा मारणाऱ्या माध्यमांना उदयनराजेंचा अपमान करणारे प्रश्न विचारल्याचा काय कौतुक आहे, याचं मला आश्चर्य वाटलं. सगळ्यात मोठा प्रश्न असा निर्माण होतो, छत्रपतींचे कोल्हापूरचे वंशज असो की साताराचे वंशज असो, हे जेव्हा भारतीय जनता पार्टीशी संबंधित असतात तेव्हा ते छत्रपतींचे वंशज नसतात, तर ते एक सामान्य राजकारणी असतात. आणि जेव्हा हे भारतीय जनता पार्टीला सोडतात तेव्हा मात्र त्यांचं छत्रपतींचं वंशज असणं अधोरेखित होतं. आठवत असेल तुम्हाला, कोल्हापूरच्या छत्रपतींना जेव्हा भारतीय जनता पक्षानं राज्यसभा बहाल केली होती तेव्हा शरद पवारांनी एक प्रश्न उपस्थित केला होता, आजकाल छत्रपतींची नियुक्ती पेशवे करू लागलेत. जातीचा उल्लेख एवढ्या खुबीनं आणि खुमासदार पद्धतीनं पवारांना करता येतो ना योग्य वेळी. आठवत असेल तुम्हाला, त्यावेळेला हे असंच प्रश्न विचारण्यात आला होता आणि त्यावेळेला कोल्हापूरच्या गादीचा अपमान झाला असं कोणालाच वाटलं नव्हतं. आठवत असेल तुम्हाला, जेव्हा उदयनराजे भारतीय जनता पक्षात नव्हते तेव्हा संजय राऊतांनी असाच एक प्रश्न विचारला होता आणि ते म्हणाले होते छत्रपती असल्याचे पुरावे त्यांनी द्यावेत. तेव्हा उदयनराजेंचा छत्रपतींच्या वंशजांचा अपमान झालेला नव्हता. पण जेव्हा एक छत्रपती भाजप सोडतात, भाजपची साथ सोडतात आणि दुसरे छत्रपती भाजपच्या सोबत येतात, तेव्हा मात्र त्यांचा अपमान झाल्याची जाणीव बोथट होऊ लागते. तेव्हा ते असतात केवळ राजकारणी. आता तुम्हाला त्या पत्रकाराचा खोचक, तिखट, स्पष्ट असा प्रश्न आहे, तो मी दाखवतोय, ऐकवतोय, ऐका. आपके बाजू में बैठे हुए जो राज्यसभा के सांसद है, वो खुलेआम कॉलर उड़ाते हैं, डांस करते हैं लड़कियों के साथ, वो जो चल रहा है, ये अनुशासन है? आपको ऐसा लगता है? देखिए, यहाँ पर बैठे हैं, पूरा अनुशासन है. हाँ. व्यक्तिगत रूप से कोई क्या करता है, व्यक्तिगत टिप्पणियों पर एक चेहरा है बीजेपी का, और अगर ये ऐसा हो रहा है तो आपको ये लग रहा है कि ये अच्छा हो रहा है? व्यक्तिगत आरोप हो सकता है. देखिए, व्यक्तिगत बात नहीं, ये खुलेआम हो रहा है, ये सब सिर्फ वीडियो. किस पार्टी के कार्यक्रम में उन्होंने डांस किया? हाँ, भारतीय जनता पार्टी के किसी कार्यक्रम मैं आपको वीडियो दिखाऊं? भारतीय जनता पार्टी नहीं, भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता भी थे उनके साथ. भाई हमारी ऐकला. आता हा प्रश्न ऐकल्यावरती काय वाटतं आपल्याला? उदयनराजे आपली अशी कॉलर उडवतात, असं करतात. एकच फॅक्टर, उदयनराजे फॅक्टर, असं ते बोलत असतात.
आता त्यांची कॉलर उडवणं म्हणजे ते महाबळेश्वरच्या एका ठिकाणी त्यांनी कॉलर उडवली होती, निवडणुकीतल्या विजयानंतर कॉलर उडवली होती आणि मला वाटतं ते त्या ABP माझाच्या एकदा कार्यक्रमात गेले होते आणि तुम्ही कॉलर कशी उडवता दाखवा म्हटल्यावर उदयनराजेंनी त्याच कार्यक्रमात अशी कॉलर उडवून दाखवली होती. हे सगळं घडलंय. हे सगळं घडलंय. तेव्हा त्या उदयनराजेंच्या कॉलर उडवण्याचं प्रचंड कौतुक माध्यमांनी केलेलं होतं, कारण त्यावेळेला उदयनराजे भारतीय जनता पक्षात नव्हते. त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षशिस्तीचा भंग होत नव्हता. म्हणून मी बावनकुळेंना म्हणालो होतो, बावनकुळे साहेब आणि भाऊनी खूप छान पद्धतीनं सांगितलंय, या बेगमजानच्या अड्ड्यावरच्या पोरींना चांगल्या ठिकाणी बोलवायचं नसतं, सार्वजनिक ठिकाणी बोलवायचं नसतं. भोगायचं असेल तर खाजगीच ठिकाणी भोगायचं असतं. हा साधा नियम आहे. जाऊ दे, मला त्यांचा यांच्याशी संबंध जोडायचा नाही, तो त्यांचाही अपमान होईल. प्रश्न विचारायचा आहे तर तो कसा विचारला पाहिजे? याच उदयनराजेंच्या कॉलर उडवण्याचा आणि भाजपच्या पक्षशिस्तीचा काय संबंध? रेन डान्सचा किंवा केलेल्या नृत्याचा आणि भाजपच्या पक्षशिस्तीचा काय संबंध? एखाद्या ठिकाणी रेन डान्स करू नये असं भाजपने आपल्या नियमावलीत लिहिलंय का? एखाद्या सार्वजनिक व्यासपीठावर नृत्य करू नये आपल्या नेत्यांनी असं भाजपने आपल्या नियमात लिहिलंय का? की राजकारणी होण्याच्या नियमातच असं काही करू नये असं केलं गेलंय का? आणि हाच नियम लागू करायचा असेल तर एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो, बघून घ्या, फक्त बघून घ्या. बघितला? झाल्या तिन्ही सांजा हे गाणं म्हणत लावणी सम्राज्ञी माया कुडेगावकरांच्या सोबत व्यासपीठावर परफॉर्मन्स करणं जसं पक्षशिस्तीचा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा भाग असतं ना, तसं आपल्या रांगड्या शैलीत आपल्या कार्यकर्त्यांच्या समवेत राहणं हे देखील पक्षशिस्तीचा भागच असतं. ते सिलेक्टिव्ह नाही वागता येणार. म्हणजे मी उदयनराजे आत्ता भाजपात आहेत म्हणून त्यांचं समर्थन करतोय असं अजिबात नाही. याआधीही उदयनराजेंच्यावरती आरोप झाल्यावरती राजे असं करू शकत नाहीत असं मी स्पष्टपणे म्हणालो होतो. फक्त माध्यम सिलेक्टिव्ह होत आहेत, माध्यम, आणि त्यांना भाजपात असलेल्या नेत्यांचं सगळंच विसरून जायचं आहे. छत्रपतींचे वंशज असणं विसरून जायचं आहे, त्यांचं मराठा असणं विसरून जायचं आहे, त्यांचं नेता असणं विसरून जायचं आहे. कारण सातारच्या सभेत महाराष्ट्राचा तथाकथित सह्याद्री भिजला होता आणि त्या भिजलेल्या सह्याद्रीनं महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलून टाकली होती म्हणे. सह्याद्री भिजून 50-55 जागाच्या वर जाता आलं नाही. 3 आकडी संख्या सह्याद्रीला गाठता आली नव्हती आणि त्या सह्याद्रीचे बटीक बनलेल्या माध्यमांच्या प्रमुखांना या असल्या बातम्या दाखवून, म्हणजे विचारणाऱ्यांनी विचारला आणि या सगळ्यांनी त्याचा हल्लकल्लोळ करून टाकला आणि उदयनराजेंची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. राजेंची ही अशी बदनामी करणारी माध्यमं धाब्यावर नेली काय आणि वाड्यावर नेली काय, हॉटेलात नेली काय, पंचतारांकित हॉटेलात नेली काय, सुधारणारी नाही आहेत. यांना एकच कळतं, तुका म्हणे ऐशा आणणारा मोजून माराव्या पैंजरा, एवढंच या लोकांना कळतं आणि त्यांच्यासोबत तेवढंच केलं पाहिजे, एवढंच मला तरी कळतं. नमस्कार.